तर मग हे ठरलं की घराची जमीन आमच्याच ताब्यात राहील. उरलेला मंजूच्या जमिनीचा हिस्सा सरोजला दिला जाईल. आता जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत आम्ही याच घरात निभावून घेऊ. सरोजला मनापासून हे आवडलं नव्हतं, पण मंजूची ठाम भूमिका आणि आई वडिलांच्या निर्णयासमोर ती काहीच बोलू शकली नाही. ठीक आहे पिताजी, जसं तुमची इच्छा. आता आम्ही निघतो. अगं सरोज, थोडं थांब ना. एवढी काय घाई आहे? आमच्याकडे तुम्ही रोज रोज येता का? थोडा वेळ तरी या म्हाताऱ्या आई वडिलांजवळ थांबा. काहीतरी बोला. फक्त जमिनीसाठीच आली होतीस का? नाही आई, आम्हाला निघावंच लागेल. खूप वेळ झाला आहे. बबलूही शाळेतून येतच असेल. हे बोलून सरोज आणि शामू आई वडिलांच्या बोलण्याचा मान न ठेवता त्यांचा निरोप घेत घराकडे निघून जातात. पण रामू आणि मंजू थोडा वेळ आई वडिलांकडे थांबतात आणि मग सगळे घरात जातात. रात्रीची वेळ होती. सरोजच्या घरी अहो, पाहिलत ना, इथपर्यंत पोहोचायला आपल्याला किती मेहनत लागली. मंजूला देखील समजावलं. आई बाबांकडूनही बोलणं काढून घेतलं, पण तरीही बघा ना, घर त्यांनी सोडलंच नाही. हो ना ग, तेच तर मला खटकत आहे. शेती शिवार मिळालं, पण घर नसेल तर हे सगळं अपूर्णच आहे. गावात इज्जत तेव्हाच मिळते ना जेव्हा लोक म्हणतात, अरे बघा यांच्याकडे किती संपत्ती आहे, 2-2 घरे आहेत. नाहीतर शेत तर लांब आहे, कोण ओळखतं. सरोज दीर्घ श्वास घेते. तिचा चेहरा लाल होतो. हो, तुम्ही बरोबर बोलताय जी. आई वडिलांनी मंजूचीच बाजू घेतली. त्यांना मला पूर्णपणे स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं पाहायचंच नाही. नेहमीच मंजूच त्यांची लाडकी लेक राहिली आहे. मग आता काय ठरवलं आहेस? असंच बसून राहणार आहेस का? अर्ध काम झालंय, अर्ध अजून बाकी आहे. जोपर्यंत घर आणि उरलेली जमीन पूर्णपणे आपल्या नावावर होत नाही तोपर्यंत चैन कसं मिळणार? मला वाटतं आता मला स्वतःलाच काहीतरी करावं लागेल. कदाचित उद्या मी पुन्हा तुझ्या आई वडिलांकडे जाईन. सरोजच्या डोळ्यात लालच आणि हताशा दोन्ही स्पष्ट दिसत असतात. इकडे मंजू आणि रामूही तेच सगळे बोलत असतात. अहो, दीदींच्या डोळ्यात आज आई वडिलांच्या घरी मला एक विचित्र लालच दिसला. आधी त्या अशा नव्हत्या. आई वडिलांशी त्या सगळ्यात जास्त जिव्हाळ्याने वागायच्या, पण आज त्यांना फक्त जमीनच दिसत होती. हो भाग्यवान, मलाही तेच जाणवलं. गरज आणि लालच यात फरक असतो. मदत करणं योग्य आहे, पण जर कोणी सगळंच गिळकुर्त करण्यावर उतरलं तर अडचण निर्माण होऊ शकते. मी विचार केला होता की सरोज दीदी खरोखर अडचणीत आहेत आणि त्यांना आपल्यापेक्षा पैशांची जास्त गरज आहे, पण आजच्या त्यांच्या वागण्यात गरजेपेक्षा लालचच जास्त दिसत होता. अहो, पण एक गोष्ट अशी आहे, ती माझी दीदी आहे. लालच असो वा नसो, जर त्यांचं घर बसणार असेल, आयुष्य सुधारणार असेल तर मी का अडवू? आई बाबाही त्यांना त्या परिस्थितीत पाहून दुःखी आहेत. अगं, प्रश्न हा नाही की दीदीचं आयुष्य सुधारेल की नाही. प्रश्न हा आहे की त्यांच्या या लालसेमुळे जर तू आई वडिलांचं घरच हिरावून घेतलंस तर पुढे जाऊन पश्चाताप करावा लागेल. आज जी गोष्ट शांत वाटते ती उद्या वादळ बनू शकते. आणि हे समजू नकोस की मला आई वडिलांच्या घराचा लालच आहे. मला फक्त तुझी आणि तुझ्या आई वडिलांची चिंता आहे. मंजू गप्प होते. आपल्या पतीमध्ये स्वतःसाठी आणि आई वडिलांसाठी असलेली चिंता पाहून तिला खूप आनंद होतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी शामू एकटाच सरोज आणि मंजूच्या आई वडिलांना भेटायला जातो. आत जाऊन शामू आणि हरनाम बोलत असतात. पिताजी, तुम्ही जे केलं ते फार चांगलं केलं. आता सरोजला समाधान मिळेल, शेती मिळाली, मनही हलकं झालं. पण मी एक गोष्ट विचार करत होतो. काय झालं मुला? पिताजी, तुम्ही आता वयस्कर होत चाललात. आईही लवकर थकतात. तुम्ही दोघं या घरात एकटे कसे राहणार? कधी तुमची तब्येत बिघडली तर कोण पाहणार? माझं म्हणणं असं आहे की जर हे घर आमच्याकडे असतं तर तुमची सेवा करणं सोपं झालं असतं.
शामूच्या लालची सुरामुळे हरनामला खूप राग येतो आणि तो गंभीर आवाजात बोलतो. शामू मुला, सेवेचा संबंध घराशी नसतो तर मनाशी असतो. तुम्ही आणि सरोज जर खऱ्या मनाने आमची सेवा करायची असेल तर घर नावावर न करता देखील करू शकता. आणि जर सेवेची इच्छा नसेल तर पूर्ण महाल असला तरी तो निरुपयोगीच असतो. शामू गप्प होतो, पण आतून मात्र रागाने पेटलेला असतो. ठीक आहे पिताजी, मग अशाच थकलेल्या अवस्थेत राहा. आम्ही तर काय, कोणीच तुम्हाला पाहायला येणार नाही. ही जी घर न सोडण्याची हट्ट तुम्ही धरून ठेवली आहे ना, एक दिवस हीच तुम्हाला बुडवेल. शामू मुला, तू या घराचा जावाई आहेस म्हणून मी नात्याचा मान ठेवतोय. बरं होईल की तू आता काही न बोलता इथून निघून जाशील. आणि आमच्या एकटं राहण्याचा प्रश्न आहे तो आम्ही पाहून घेऊ. पण तुम्ही ज्या मार्गावर चाललात ना, लवकरच त्याची किंमत तुम्हालाच मोजावी लागेल. हरनामच्या बोलण्याने शामू अजूनच संतापतो आणि रागातच तिथून निघून जातो. रात्रीची वेळ होती. सरोज आणि शामू स्वयंपाकघरात बसले होते. नाही नाही, असं चालणार नाही. जोपर्यंत आई वडिलांचं घर आपल्या नावावर होत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. आणि आज पिताजींनी तुला ज्या पद्धतीने बोल सुनावले त्यावरून असं वाटत नाही की घर आणि जमीन इतक्या सहज मिळेल आपल्याला. मग तयारी ठेव, उद्यापासूनच डाव खेळावा लागेल. मंजूला पुन्हा समजाव आणि आई वडिलांना खात्री दे की आमच्याकडे राहणंच त्यांच्यासाठी सुरक्षित आहे. हळूहळू घरही आपल्या नावावर करून घेऊ. दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक धोकादायक स्मित उमटतं. मग असेच काही दिवस जातात. काही दिवसांनी हरनाम आणि सुमतीवर वार्धक्याचा भार जाणवू लागतो. लहान सहान काम करतानाही त्यांना घाम फुटू लागतो. घराच्या अंगणात सुकलेल्या पानांचा ढीग पडलेला असतो. दोघे चार पायीवर बसून आपल्या अवस्थेचा विचार करत असतात. अहो, पाहिलत का, आता शरीर पूर्णपणे साथ सोडू लागलंय. पूर्वी सकाळी सकाळी संपूर्ण अंगण झाडून काढायचे, गाई बैलांना चारा घालायचे, मग स्वयंपाकही करून घ्यायचे. पण आता थोडंसं काम केलं तरी श्वास फुलतो, हातपाय थरथरायला लागतात. विचार करते, आपण दोघं किती दिवस असे एकटे तग धरू. हो सुमती, तू बरोबर म्हणतेस. हे वार्धक्य आता आपल्यावर भारी पडू लागलं आहे. डोळ्यांना धुसर दिसू लागलंय, कानही नीट ऐकत नाहीत. त्यात शेतीचं काम, घराचं ओझं सगळंच डोक्यावर आलंय. मनात येतं एखादा मुलगा असता तर त्याचा आधार घेतला असता, पण आपल्या नशिबी फक्त मुलीच लिहिल्या होत्या. अहो, मुली काही कमी असतात का? त्या आहेत ग, पण फरक पडतोच. मुली माहेराला कितीही प्रेम करत असल्या तरी जास्त दिवस सांभाळू शकत नाहीत, त्यांच्या संसारात अडकतात. पण जर म्हातारपणी मुलीने आई वडिलांना आधार दिला तर त्या मुलीपेक्षा मोठं काहीच नाही. खरं आहे तुझं. आता प्रश्न एकच आहे, आपण कोणाकडे जायचं? सरोजकडे गेलो तर ती त्या दिवशी म्हणाली होती की घर आणि जमीन नसतील तर तिच्याकडे आपला निभाव लागणं कठीण आहे. ती आपल्याला जास्त दिवस ठेवू शकणार नाही. आणि खरं सांगायचं तर तिच्या तोंडून ते शब्द ऐकून माझं काळीजच धस्त झालं होतं. कोणी आपल्या आई वडिलांसमोर अशा अटी घालतो का? हो, त्या दिवशी तिचा लहेजा माझ्याही काळजाला चिरून गेला, जणू आपण काही ओझच आहोत. खरं तर आता आपल्याला तिकडे अजिबातच जायला नको. मुलगी जर आपल्या आई वडिलांकडे जमीन संपत्तीच्या नजरेने पाहू लागली तर तिथे सन्मान उरत नाही, मग फक्त मजबुरीच राहते. म्हणून आता आपल्याला मंजूकडे जावं लागेल. रामू जरी साधा शेतकरी असला तरी तो मेहनती आहे, साधा सरळ आणि प्रामाणिक आहे. मंजू ही शांतपणे आपलं घर सांभाळत असते. मला पूर्ण विश्वास आहे की ती आपल्याला प्रेमाने जवळ घेईल. तिकडे आपण ओझं नसून बरकत समजलो जाऊ. हो, मंजू नेहमीच शांतपणे आपली काळजी घेत आली आहे.
तिने कधी तक्रार केली नाही, कधी आपल्याकडून काही मागितलं नाही. तिचं मन स्वच्छ आहे. मलाही हेच वाटतं की आपलं उरलेलं आयुष्य तिच्या जवळ घालवावं. किमान तिथे तरी मनाला शांती मिळेल. ठीक आहे, तर हे ठरलं. उद्या सकाळी आपण मंजूच्या घरी जाऊया. आता उरलेलं आयुष्य आपण तिच्या आधारावरच काढू. पण मध्ये मध्ये आपल्याला आठवणींनी भरलेल्या या घराला पाहायला यावंच लागेल. मग दुसऱ्या दिवशी सकाळी हरनाम आणि सुमती आपलं आवश्यक तेवढंच सामान उचलून मंजूच्या घरी पोहोचतात. दोघं मंजूच्या घराच्या दाराशी उभे असतात आणि मंजू त्यांचं अत्यंत प्रेमाने स्वागत करते. आई बाबा या, किती दिवसांपासून तुमचीच वाट पाहत होते. चला आत या. हे बोलून मंजू आपल्या आई वडिलांना आत घेऊन जाते. मुली, आता एकट्याने राहणं जमत नव्हतं. शरीर साथ सोडू लागलं आहे. म्हणून विचार केला तुझ्याकडे येऊन राहावं. तुझ्या प्रेमाच्या आणि काळजीच्या आधारावर कदाचित हे वार्धक्य थोडं सोपं होईल. पण मुली, तुला काही हरकत तर नाही ना? हो मुली, आता तूच आमचं सगळं विश्व आहेस. इतर कुठे आता मन लागत नाही. आम्हाला तुझ्या आणि रामूच्या जवळच राहायचं आहे, जर तुझी इच्छा असेल तर. इतकं ऐकताच मंजूच्या डोळ्यात पाणी येतं. ती लगेच आनंदाने आई वडिलांना म्हणते, आई बाबा, हे तर माझ्यासाठी देवाने दिलेलं सगळ्यात मोठं वरदान आहे. मी नेहमीच विचार करत होते की तुम्हा दोघांना माझ्याजवळ ठेवावं, पण सांगायची हिंमत होत नव्हती. आज तुम्ही स्वतःच आलात, यापेक्षा मोठा आनंद माझ्या आयुष्यात काहीच असू शकत नाही. तेवढ्यात रामूही सकाळचं काम आटोपून थोडी विश्रांती घ्यायला शेतातून परत येतो. हरनाम आणि सुमतींना पाहताच त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो. तो थेट त्यांच्या डोळ्यात पाहून म्हणतो, आई बाबा, तुम्ही आमच्या घरी आलात हेच आमचं सौभाग्य आहे. आता तुम्ही इथेच राहाल तर घरात अजून आनंद नांदेल. काळजी करू नका. तुमची सेवा करणं हे आमचं कर्तव्यच नाही, तर आमची पूजा आहे. ठीक आहे रामू बेटा, आता आम्ही दोघं इथेच राहू. तुमच्या बरोबर राहणं हे आमच्यासाठीही सौभाग्याची गोष्ट आहे. तुम्ही दोघंही फारच चांगल्या मनाचे आहात. तुमच्यासारखी मुलगी आणि जावाई मिळाल्याने आम्ही धन्य झालो आहोत. अशा प्रकारे सगळे आनंदाने एकत्र राहू लागतात. मग असेच काही दिवस निघून जातात. एके दिवशी सरोज आणि शामू खोलीत बसलेले असतात. सरोजला आपले आई वडील मंजूच्या घरी राहायला गेल्याचे कळते आणि हे कळताच ती संतापाने पेटते. अहो, बघितलं का, आई बाबा मंजूच्या घरी राहायला गेले आहेत. आता सगळं गाव हेच बोलेल की मंजूच त्यांची खरी मुलगी आहे. तीच आई वडिलांची सेवा करते आणि आपण परकेच ठरलो आहोत. हे सगळं मला अजिबात सहन होत नाही. अगं, यात आश्चर्य करण्यासारखं काय आहे? त्या दिवशी आपण दोघांनीच तर स्पष्ट सांगितलं होतं ना त्यांना, घर नाही, जमीन नाही, तर त्यांचा आपल्या घरी निभाव लागणार नाही. आणि आता बघ, आपले शब्द आपल्यावर उलटे पडले. आई वडील नेहमी तिथेच राहतात जिथे त्यांना खरं प्रेम मिळतं. अहो, मग आपण काय चुकीचं बोललो होतो? मंजूला तर तसंही जमीन नको, घरही नको, आणि आता आई बाबाही म्हातारे होत चालले आहेत. कोणी तर त्यांची आणि त्यांच्या घराची जबाबदारी घ्यायलाच हवी ना. पण नाही, त्या लोकांनी आपल्यालाच लालची समजून मंजूच्या घरी जाऊन राहणं पसंत केलं. आपल्याकडे राहिले असते तर आपण त्यांना प्रेमाने ठेवलं नसतं का? अगं, तू म्हणतेस ते बरोबर आहे. मला तर असं वाटतं की मंजू ही चांगुलपणाचं नाटक करत आहे, जेणेकरून ती समाजात चांगली ठरून आई वडिलांकडून घर आणि जमीन हडप करता येईल तिला. तू गप्प बसू नकोस. जर तुला मंजूशी बरोबरी करायची असेल तर तिच्याकडे जा आणि सरळ तिच्याशी बोल. सांग की आई वडिलांकडे जे काही उरलं आहे तेही वाटून घ्यावं लागेल, आणि तिला सांग की तूही आई वडिलांची काळजी घेणार आहेस.
सरोज काही क्षण विचारात पडते. आधी तिचा चेहरा गोंधळलेला दिसतो, मग हळूहळू तो कठोर बनतो. ठीक आहे जी, आता मी अजिबात गप्प बसणार नाही. मंजू कितीही साधी सरळ असल्याचं नाटक करो, पण मी तिच्यासमोर माझी भूमिका स्पष्ट मांडणार. आजच मी तिच्या घरी जाईन आणि तिला विचारेन, तिचा हक्क मोठा आहे का माझा छोटा. आई वडिलांवर ती किती प्रेम दाखवते ते मी पाहून घेईन. सरोज उठते, आपला पदर नीट करते आणि संतापाने घराबाहेर पडते. तिची पावलं मंजूच्या घराच्या दिशेने वळतात. तिच्या चेहऱ्यावर आता एक नवा निर्धार आणि टकराव स्पष्ट दिसत असतो. काही वेळाने सरोज मंजूच्या घराच्या दारात उभी असते. आतून हसण्याचे आणि आपुलकीचे आवाज येत असतात. सरोज दाराबाहेरच थांबते आणि बाहेरून पाहते. आई वडील मंजू आणि रामू सोबत बसून हसत खिदळत आहेत. मंजू चहा देत आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे. सरोजचे डोळे विस्फारतात, जणू कोणीतरी तिची फसवणूक केली आहे अशा भावनेने आतलं वातावरण आणि बाहेर उभी असलेली सरोज आणि त्यांची आपापसातली बोलणी. आई बघ ना, पिताजी पुन्हा त्या जुन्या आठवणी काढत आहेत. म्हणतात की तरुणपणी कसे बैलगाडी हाकायचे आणि सगळं गाव त्यांचं कौतुक करायचं. अरे तो काळच वेगळा होता. मेहनतही होती आणि मज्जाही होती. आणि आता बघा ना हे वार्धक्य. पण सुदैवाने तुमच्यासारख्या मुलांचा आधार आहे. हो मुली, तू आम्हाला आपल्या घरात नाही तर आपल्या हृदयात जागा दिलीस. तुझ्यामुळे हे वार्धक्य आता ओझं वाटत नाही. इतका ऐकता सरोजला जणू मिरचीच लागते. ती थेट रागाने आत निघून जाते आणि तिला पाहून सगळे चकित होतात. अरे वा, तर इथे जागा मिळाली तुम्हाला राहायला मंजूच्या घरी. आणि तुम्हा दोघांना कधी असं वाटलंच नाही का की तुमची अजून एक मुलगीही आहे? मी काय परकी झाली आहे का तुम्हाला? सरोजच्या अशा अचानक बोलण्याने मंजू गोंधळून जाते. सुमती आणि हरनामही आश्चर्याने सरोजकडे पाहतात. दीदी, तू असं का बोलतेस? आई बाबा इथे जबरदस्तीने आलेले नाहीत तर त्यांच्या इच्छेनेच आले आहेत. मी तर नेहमीच हेच इच्छित होते की त्यांनी जिथे हवं तिथे राहावं, फक्त त्यांना कोणताही त्रास होऊ नये. अगं हो, मला माहिती आहे फारच साधी सुशील आणि चांगली असल्याचं नाटक करण्यात तुझा तोड नाही मंजू, पण मी काही मूर्ख नाही. मला सगळं कळतंय. आई वडील तुझ्याच घरी राहणार, मग हळूहळू तू सांगशील की तूच त्यांची खरी सेवा केलीस आणि शेवटी सगळी जमीन तुझ्याच नावावर करून घेशील. अगं सरोज, तू अशी भाषा कशी बोलतेस? आम्ही तुझे आई वडील आहोत. आमचा आधार जमीन संपत्ती नाही तर आमची मुलंच आहेत. आणि तू आमच्याकडे संशयाच्या नजरेने पाहतेस. मुली, तूच सांगितलं होतंस की तुझ्या घरी तंगी आहे, परिस्थिती नीट नाही. आम्ही तिथे ओझं बनून कसे राहिलो असतो, म्हणून आम्ही इथे आलो. यात तुला कोणती कारस्थानं दिसत आहेत? तुझ्यावरचं आमचं प्रेम मंजूपेक्षा कमी आहे का? दीदी, आई बाबा माझ्या घरी राहतात कारण मी त्यांना सांगितलं की तुमच्या घरी तुम्ही एकटेच खूप मेहनत करता आणि तुमच्यावर बबलूची जबाबदारीही आहे, म्हणून तुम्ही खूप थकता. पण मी कधीही त्यांच्या हिस्स्याकडे वाईट नजरेने पाहिले नाही. माझ्यासाठी त्यांचा आशीर्वाद हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे. बस कर मंजू, नाटक करू नकोस. तू म्हणशील की तुला फक्त आशीर्वाद हवेत, पण मला माहीत आहे तुझी खरी इच्छा जमिनीवरच आहे. उद्या जेव्हा आई बाबांच्या घर जमिनीचा विषय निघेल तेव्हा सगळे म्हणतील की मंजूनेच आई वडिलांची सेवा केली आणि सगळा हक्क तिलाच मिळायला हवा. दीदी, मला कोणत्याही हक्काची गरज नाही. आई बाबांची इच्छा झाली तर सगळा हिस्सा तुम्हाला देऊ शकतात. मला फक्त एवढंच हवंय की त्यांचं म्हातारपण शांततेत जावं. गप्प बस मंजू, तुझं हे निष्पापपणाचं नाटक खूप पाहिलं आहे मी. खरं तर तू आई बाबांना आपल्या बाजूला करून आम्हाला परक करू पाहतेस आणि बहुतेक त्यांनीही तुझाच हात धरला आहे. असं म्हणून सरोज रागात आणि रडत तिथून निघून जाते.
मंजू तिथेच उभी राहून रडू लागते. सुमतीला त्यांच्या मुलींमधील हा वाद पाहून फार दुःख होतं आणि हरनाम मान खाली घालतो. त्याच रात्री सरोजच्या घरी सरोज रागाने स्वयंपाकघरातल्या चारपाईवर बसलेली असते. रात्रीच्या जेवणाचीही काहीच तयारी केलेली नसते. तेवढ्यात शामू तिच्या जवळ येतो. अगं सरोज, काय झालं? तू अशी बसली आहेस, जणू काही युद्ध हरू आली आहेस. अगं, एवढं तोंड का फुगवलंस? रात्रीचं जेवणही बनवलं नाहीस. बबलूही भुकेला असेल, काहीतरी खायला कर. अहो, कायम खाण्याचाच विचार करता इथे माझ्यावर किती मोठी चिंता येऊन पडली आहे. आज मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. आई बाबा मंजूच्या घरी बसले होते. असं वाटत होतं जणू तीच त्यांची खरी मुलगी आहे. आणि मंजू मोठी निष्पाप बनून सांगत होती की तिला काहीच नको आहे. पण मला खरी गोष्ट कळली आहे. हा सगळा एक डाव आहे. अगं, कोणता डाव? आणि तू काय पाहून आली आहेस? सरळ सरळ सांग ना. अहो, हेच की आई बाबा आता घराची जमीन मंजूला द्यायच्या विचारात आहेत. म्हणूनच ते तिच्या घरी राहायला गेले आहेत. जेणेकरून उद्या म्हणता येईल की मंजूनेच त्यांची सेवा केली. तीच खरी वारस आहे. आणि मंजू ती फारच चालाक आहे. स्वतःला साधी दाखवून सगळं काही हडप करायचं आहे तिला. अगं सरोज, जर असंच असेल तर तू अगदी बरोबर विचार करतेस. आताच काही पावलं उचलली नाहीस तर उद्या सगळं काही मंजूच्या नावावर होईल. पण आपण करणार तरी काय? मंजूच्या वाट्याची जमीन तर तिने आपल्यालाच दिली होती आणि घराची जमीन तिला द्यायची होती तेव्हा तिने नकार दिला होता. पण आता त्याच घराच्या जमिनीसाठी ती आई बाबांना आपल्या जाळ्यात अडकवत आहे. हो, आता मला सगळं समजलं आहे. तेव्हा मला काहीच नको असं म्हणून तिने आई बाबांचं मन जिंकलं आणि समाजात चांगली असल्याचं नाटक केलं. पण आतून तिला सगळंच हवं आहे. तिला माहीत आहे की आपल्याला दिलेल्या शेत जमिनीपेक्षा घराची जमीन जास्त किमतीची आहे. म्हणूनच तेव्हापासून ती हे सगळे डाव खेळत होती. पण आता आपण काय करणार? मंजूला जे हवं होतं तेच घडत आहे. अहो, असं कसं काहीच करणार नाही. काहीतरी करायलाच हवं. जरी मला आई बाबांच्या घरात जाऊन जबरदस्तीने ताबा घ्यावा लागला तरी मी घेईन. पण मंजूला ते घर घेऊ देणार नाही. जे होईल ते पाहून घेईन. सरोजचा एवढा राग पाहून शामू काहीच बोलत नाही. तो गप्पच तिच्याजवळ उभा राहतो आणि सरोज आई वडिलांच्या घराच्या जमिनीवर हक्क मिळवण्याचा निर्धार करते. तिच्या मनातील लालच आता पूर्णपणे तिच्या डोक्यावर चढलेला असतो. पण नियतीला काही वेगळंच मंजूर असतं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी बबलू शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडतो. तेवढ्यात त्याच्यासोबत एक अपघात घडतो. बबलू अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळतो आणि शुद्ध हरपतो. हे पाहून सरोज घाबरून धावत येते आणि ती त्याच्याजवळ धावत जाते आणि काही क्षणातच शामूही धाव घेत तिच्याजवळ येतो. थोड्याच वेळात शामू आणि सरोज बबलूला घाईघाईने गावातील दवाखान्यात घेऊन जातात व डॉक्टरांना दाखवतात. डॉक्टर बबलूची नीट तपासणी करून म्हणतो, तुमच्या मुलाला साधा आजार नाही. तो अशा कारणानेच बेशुद्ध पडलेला नाही. त्याच्या हृदयात एक छोटं छिद्र आहे. जर यावर वेळीच उपचार झाले नाहीत तर त्याची तब्येत अधिक बिघडू शकते. तुम्हाला त्याला तात्काळ शहरात नेणं आवश्यक आहे. तिथेच यावर योग्य उपचार होऊ शकतात आणि यासाठी खूप खर्चही येणार आहे. तुम्ही लवकरात लवकर पैशांची व्यवस्था करून त्याला शहरातील रुग्णालयात घेऊन जा. डॉक्टरांच्या तोंडून हे ऐकताच सरोज आणि शामू पूर्णपणे कोसळतात. ते अत्यंत दुःखी होऊन ते एकमेकांशी म्हणतात, आता आपल्याला कसंही करून पैशांची व्यवस्था करावीच लागेल. अहो, पाहताय ना आपल्या बबलूला काय झालं आहे. आता त्याचा शहरात उपचार करावा लागेल. पैसा असेल तरच त्याचा उपचार शहरात शक्य आहे. हो सरोज, मला सगळं कळतंय. मीही याच विचारात आहे. आता आपल्याकडे एकच मार्ग उरला आहे. आपली सगळी जमीन विकावी लागेल.
तुला तुझ्या आई वडिलांकडून जे काही मिळालं आहे आणि माझ्याकडे जे काही आहे ते सगळं विकून पैसे जमवूया. 2 दिवसातच आपण शहरासाठी निघू. आता मला जमीन जायदादीची अजिबात पर्वा नाही. ज्या मुलासाठी हे सगळं साठवलं होतं त्याच्याच उपयोगी आलं नाही तर याचा काय उपयोग. लवकरात लवकर सगळं विकून बबलूचा उपचार करूया. हे सगळं बोलणं सुरू असतानाच मंजू आणि रामूलाही बबलूची बातमी कळते आणि ते दोघेही घाबरलेल्या अवस्थेत तिथे येतात. दीदी, भाऊजी, बबलूला काय झालं आहे? तो अचानक बेशुद्ध का पडला? या कठीण प्रसंगी मंजू आणि रामूला पाहून सरोज भावूक होते. रडत रडत ती त्यांना सगळी हकीकत सांगते. हे ऐकताच मंजू लगेच म्हणते, दीदी, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही लगेच शहरात जाऊन बबलूचा उपचार करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आम्हीही मदत करू. जर पैसे कमी पडले तर नक्की सांगा. आमच्याकडचं सगळं देऊ. मंजूच्या या शब्दांनी सरोज आणि शामू दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं. नाही मंजू, आम्ही सगळं सांभाळू. या संकटाच्या वेळी तुम्ही आमच्या पाठीशी उभे आहात हेच आमच्यासाठी खूप आहे. आधीच आम्ही तुमच्या वाट्याचं बरंच काही घेतलं आहे. आता अजून नको. अहो दीदी, यावेळी अशा गोष्टी बोलायच्या नसतात. हा वेळ त्याचा नाही. आम्हीही मदत करू. बबलू आमच्यासाठीही मुलासारखाच आहे. रामू आणि मंजूचे शब्द ऐकून सरोजला आपल्या चुकांची जाणीव होते. तिला पश्चाताप होतो आणि पुन्हा मदत घेऊन लाजिरवाणं व्हायला ती तयार नसते. धन्यवाद मंजू. धन्यवाद रामूजी. तुम्ही आमच्यासोबत येण्याची गरज नाही. तुम्ही आई वडिलांची काळजी घ्या. तुम्ही आमच्यासोबत राहिला तर त्यांनाही त्रास होईल. आम्ही सगळं सांभाळू. शहरात जाऊन बबलूचा उपचार करून लवकरच परत येऊ. काही गरज पडली तर नक्की तुम्हाला कळवू. मंजू आणि रामू त्यांची अवस्था पाहून फार दुःखी होतात, पण त्यांच्या मनात सरोज आणि शामूसाठी कुठलाही वाईट भाव राहत नाही. ते आज जाऊन बबलूला पाहतात. 2 दिवसांनी सरोज आणि शामू आपलं घर सोडून उरलेली सगळी जमीन जायदाद विकतात आणि बबलूला शहरातील रुग्णालयात घेऊन जातात. तिथे त्याचा उपचार सुरू होतो. मग काही दिवसांनी बबलूचा उपचार पूर्ण करून सरोज आणि शामू घरी परत येतात. तेव्हा मंजू, रामू, हरनाम आणि सुमती सगळे त्यांच्या घरी येतात. सरोज मुली, आपल्या बबलूची तब्येत आता कशी आहे? आता तो ठीक आहे पिताजी. उपचार चांगल्या प्रकारे झाले आहेत. डॉक्टरांनी फक्त काही दिवस आराम सांगितला आहे. हो, त्याला नीट आराम करू दे सरोज. त्याची योग्य काळजी घे. देवाच्या कृपेने सगळं काही ठीक झालं. हो आई, देवाच्या कृपेनेच आज बबलू ठीक आहे. आमच्या पापांची शिक्षा या निरागस मुलाला भोगावी लागली. आम्ही धन संपत्तीसाठी तुमच्याशी तसेच मंजू रामूशी जे वागलो ते खूप मोठं पाप होतं. आता आम्हालाही ते पूर्णपणे समजलं आहे. हो आई, हे आमच्या कर्माचं फळ आहे. आम्ही आपल्याच माणसांशी वाईट वागलो म्हणूनच त्याची शिक्षा आमच्या जीवापाड प्रिय मुलाला भोगावी लागली. आता हे सगळं विसरून जा दीदी. जुन्या गोष्टी मागे टाकून पुढील चांगल्या दिवसांचा विचार करा. हो सरोज, रामू बेटा, जे झालं ते झालं. तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव झाली हीच मोठी गोष्ट आहे. माणसांकडून चुका होतातच आणि त्यातूनच माणूस शिकतो. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही बबलूच्या उपचारासाठी आमच्याकडून काहीच मदत घेतली नाही आणि स्वतःची सगळी जमीन विकली. म्हणून आम्ही ठरवलं आहे की आमची जमीन दोन्ही मुलींमध्ये समान वाटून देणार. नको आई, आता आम्हाला काहीच नको. आम्ही आधीच खूप काही घेतलं आहे आणि आमच्या लोभाची शिक्षा आम्हाला मिळाली आहे. नाही मुला, तुम्हाला घ्यावंच लागेल. हे तुमच्यासाठी नाही तर बबलूच्या भविष्याकरता आहे. हो दीदी, भाऊ, नकार देऊ नका. हे बबलूच्या भविष्याच्या उपयोगी पडेल. सगळे आग्रह करतात. सगळ्यांच्या आग्रहामुळे सरोज आणि शामू मान्य करतात. ठीक आहे, पण आई बाबाला आमच्या घरी राहायला यावं लागेल. मलाही त्यांची सेवा करायची आहे. या सगळ्या संवादानंतर सगळ्यांच्या मनातील कटुता नाहीशी होते. दोन्ही बहिणींचं नातं पुन्हा पूर्वीसारखं जुळतं आणि सगळे मिळून आनंदाने दिवस घालवतात.
तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.